बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या टाकत ठाकरे गटाचा राडा, 8 जणांना ताब्यात घेतलं। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू, मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। कांद्याने लोकसभेत कंबरड मोडलं, चूक मान्य करतो, माफी मागतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निफाडमध्ये कबुली। आता माफी मागून काय उपयोग, जयंत पाटलांचा टोला। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद, मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, संजय राऊतांचं वक्तव्य। तर ज्या पक्षाचे अधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान। काँग्रेसचा वक्फ बोर्डाशी नाही तर जमिनींशी संबंध, महाराष्ट्रात वक्फ बोर्डामध्ये मोठा घोटाळा, काँग्रेस नेत्यांनी जमिनी लाटल्याचा फडणवीसांचा गंभीर आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 6 विभागांचा दौरा, विधानसभेसाठी भाजपनं कसली कंबर। शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 सप्टेंबरला चलो शिवाजी पार्क। संभाजीनगरमधील आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत बच्चू कडूंचा इशारा। माजी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिनं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात लिहिलेलं पत्र। झी24 तास चाहती। पत्रात लैंगिक छळाचा आरोप नाही, सतत अपमानास्पद वागणूक दिल्याचा उल्लेख। रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत। उद्या संध्याकाळी ठाण्यातील बैठकीत ठरणार आंदोलनाची दिशा। सततचा विलंब, रखडलेल्या प्रकल्पांबाबत प्रवासी कमालीचे नाराज।